तर बघा काय माहिती आहे, देशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाने आपली अधिकृत वेबसाईट लॉन्च केली असून नवीन वेतन संरचनेबाबत विविध संघटनांकडून मते मागवण्यास सुरुवात केली आहे. आठव्या वेतन आयोगाने प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशता आणण्यासाठी MyGovernment.in पोर्टलवर एक प्रभावशाली प्रसिद्ध केले आहे. यामध्ये एकूण 18 प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांच्या माध्यमातून वेतनवाढ, महागाई भत्ता, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनमधील सुधारणाबाबत संबंधितांकडून इनपुट्स मागवण्यात आले. केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर पुढे नमूद केलेले घटक आपली मते नोंदवू शकतात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी, न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी, पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटना, शैक्षणिक क्षेत्रातील उच्च संशोधक आणि सामान्य नागरिक हे आपले मत नोंदवू शकणार आहेत. या 18 प्रश्नावलीमध्ये प्रामुख्याने विचारण्यात आले आहे की वेतन सुधारण्यासाठी कोणता मुख्य आधार असावा, फिटमेंट फॅक्टरची गणना कशी करावी, नवीन वेतन आयोगामध्ये वार्षिक वाढ किती असावी, 8व्या वेतन आयोगाची थकबाकी जानेवारी 2026 पासून लागू करावी का, इच्छुक व्यक्तींना आपली मते मांडण्यासाठी 16 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मते मांडण्याची व्यक्तीची नावे गुप्त ठेवली जातील. ही सर्व प्रक्रिया केवळ MyGovernment पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. पोस्ट, ईमेल किंवा PDF स्वरूपातील मते गैरहजर धरली जाणार नाहीत. 8व्या वेतन आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2025 मध्ये करण्यात आली होती आणि आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा अवधी देण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यात लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्तरावर मोठा परिणाम होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.